की नाही? ज्ञान आल्याच्या नंतर जर अहंकार आला तर ते विष आहे, आणि ज्ञान आल्याच्या नंतर जर नम्रता आली तर ते अमृत आहे. कथेचा प्रवेश करतो याचा लक्ष देऊन ऐकजा. माझं सगळ्यांकडे लक्ष असतं. 2-4% लोक अजून येत आहेत बिचारे, म्हाताऱ्या बाया असता, यायला जायला उशीर होतो. आदिशक्ती मुक्ताबाईने संत ज्ञानेश्वरांना स्पष्ट सांगितलंय, आपण येर साधू झाले आणि बाकीचे का वाया गेले. आपण साधू झाले म्हणजे आपण फार मोठा गड जिंकला असं नाही ज्ञानोबा. लोकांचं काम आहे त्रास देणं, आणि त्या लोकांच्या रागाचा सहन करून त्याचा उद्धार करण्यासाठी आपला जन्म आहे. आपण त्याच्यावर राग भरू शकत नाही, कारण आपला अधिकार मोठा आहे. दया अंगी मोठेपण, दया यातना कठीण. ऐका मग आता, यातना कठीण करू आपण थोडशा. जालंधराचा जन्म कसा झाला तर भोलेनाथांच्या अश्रू समुद्रात पडला. समुद्रामध्ये एक बाळक जन्माला आला. तो रडायला लागला. ब्रह्मांडापर्यंत आवाज गेला. ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवान तो बाळक घेतला. ब्रह्मदेवान तो बालक बघितला आणि यानं त्याची दाढी वडली. डोळ्यातून अश्रू आले. जलातून आलेला अश्रूच्या दारा जालंधर नामकरण त्याचं झालं. इथपर्यंत कथा आली होती. पुढे त्याचं लग्न झालं. काय नाव आहे त्याच्या बायकोचं? वृंदा. काय नाव आहे? जालंधर विश्व पराक्रमी. आता बोले बाबाचा अंश होता तो कोणाला बी दमदाटा करत जाय. याले म्हणे आणि त्याले म्हणे मारे. काही लोक असे असतात ना गल्लीमध्ये, महाराज थर्र करते आपल्याला पुरी कॉलनी. तू का कावरील कुत्रा आहे रे. लोकांना घाबरलं पाहिजे की आपल्याला आलं पाहिजे. खरा तो एकच धर्म जगाला. लोक आपल्याला आले पाहिजे, आपल्याला बसले पाहिजे. लोकांना काय पुरुषार्थ वाटतो काय माहिती. हा मला घाबरतो, तो मला घाबरतो. आता मरशील बेटा एखाद दिवशी. घाबरवण्यासाठी जीवन नाहीये. आपल्याजवळ लोक आले पाहिजे, प्रेमाने बसले पाहिजे. आणि जेव्हा आपण नसू तेव्हा त्यांना आपली आठवण झाली पाहिजे की हा राहिला असताना तर थोडा वेगळा काळ झाला असता. बैठकीमध्ये आपली चर्चा झाली पाहिजे की ते बाबा जर आले ना तर टाइम कसा जातो समजत नाही. काही लोक उभरेल राहतात, त्याला पाहिले की लोक तो हा कोण आला रे बापाडे, असं नाही झालं पाहिजे. आपण गेल्याने सर्वांना आनंद झाला पाहिजे आणि आपण नसल्याने समोरच्याला दुःख झालं पाहिजे. ही कीर्ती आहे आणि ही कीर्ती आपल्या वागण्यातून जन्माला येते, ती बनवता नाही येते. जालंधर लग्न वगैरे लागलं, त्याची बायको पतिव्रता होती आणि त्या पतिव्रतेच्या पुण्याईमुळे त्याला ताकद भेटत होती. याचा तुम्ही संसाराशी काय कनेक्टिव्हिटी करणार. माणूस जगाशी लढू शकतो, भांडू शकतो, डोंगर फोडू शकतो, बायकोशी नाही भांडू शकत. मनस्ताप म्हणून सगळ्या बायाला मला सांगणं आहे, नवरा बाहेर काम करतो, थकतो, कंटाळतो, चिडचिड होतो. नवरा बाहेरून येत असताना मस्त फ्रेश व्हायचं, मस्तपैकी नट्टा फट्टा करून आला की त्याला आपल्याला पाहून बरं वाटलं पाहिजे. असं उभरेल सारख्या ते केस उघडच्या मोकळे तो रुमाल बांधलेला सारा अवदश सारख्या फ्रेश राहायचं नवऱ्यासाठी. सजना आहे मुझे सजना के लिए. रोज मेकअप करायचा आपल्या नवऱ्यासाठी. सौभाग्यवती बाईनं मस्त असं राहिलंच पाहिजे. आम्हाला कोण पाहते बापा, पाहिन ना तो जो पाहणार आहे तो, पण तू राहायचं घरी तशी. त्यानं आल्या आल्या म्हटलं पाहिजे देखा हे. हा हे कसं समजते तुम्हाला लगेच. देवाचं नाही उमजत. देवानं सुद्धा म्हटलंय देवाला, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. प्रेम हे फार व्यापक आहे, त्याच्यामध्ये अडचणच नाही, मर्यादाच नाही, अमर्याद. त्याला वय लागत नाही, त्याला जात लागत नाही, त्याला लिंग लागत नाही, त्याला काहीच लागत नाही. प्रेम ही भावना आहे आणि ती निर्माण होत असताना परमात्मा त्याचे अनेक स्वरूप सांगतो. मी सांगेल तुम्हाला वृंदेचा विषय. तिच्या अंतःकरणामध्ये जालंधराबद्दल खूप सारं प्रेम आहे आणि मग तो युद्धासाठी स्वर्ग लोकात, कैलास लोकात. आणि एक वेळेस काय झालं तर त्याची नजर कोणावर गेली माहिती? हा
पार्वती मातेवर. कोणावर गेली? काय गल्लत केलं मग त्यानं? तो बी तर भोले बाबाचाच अवतार आहे, पण मर्यादा. पार्वती मातेवर लक्ष गेलं आणि भोले बाबा बी आले. भोले बाबा हा युद्ध करायला एक नंबर होता. तो म्हणे भोले बाबा येऊ का कोणी बी येऊ, मी तयार आहे. दंडार होता तो. मग जालंधराचं पुऱ्या देवायचं युद्ध चालू झालं. मग या युद्धामध्ये आता करायचं तर काय, याला ताकद कुठून भेटून राहिली पहिले हे शोधा. तुम्हाला सांगतो माणसं हो, कोणाची दुश्मनी करू नका, आणि जर केली स्मशानापर्यंत. हा माझा स्वभाव आहे आणि हे सनातन आहे. दुश्मनी तर पहिले करायची नाही, पण झाली ना शेवटपर्यंत मग नंदराजाच करायचा त्याचा. आणि समोरच्याच्या ताकदीचा विषय डोक्यात घेऊ नका, त्याची कमजोरी शोधा. तो किती ताकदवान आहे याच्यात पडूच नका, त्याची कमजोरी काय आहे. रावणाची कमजोरी माहीत पडली तेव्हा रावण मेला. तो ताकदवान आहे तर सगळ्या जगाला माहित आहे, कमजोरी काय. एखादा माणूस टंडार असतो, ताकदवान असतो, त्याचा त्याच्या पोरगीत जीव असतो. ती पोरगी जर मेली नाही यार मारायचं काम नाही, आपोआप मरीन तो. चिंता माणसाला ग्रासून टाकते. इतू सितू जिंदगी आहे, त्याच्यामध्ये मी 17 लफडे. हा मुले असा म्हणतो महेश शेजारी असे माझ्या नातेवाईकांमध्ये पैसे डुबून टाकले. अरे सोडा रे, जे होणार आहे ते होणारच आहे. तुमच्या हातात काहीच नाही. तुमच्या हातामध्ये फक्त वर्तमानाचं जीवन कसं जगायचं हे तुमच्या हातात आहे, दुसरं तुमच्या हातात काहीच नाही. संध्याकाळी काय होणार आहे तुम्हाला काय माहिती आहे? जिसे तुम सुकून समझ रहे हो, जिसे तुम सुकून समझ रहे हो, उसे पाने के बाद अगर सुकून ना मिले तो क्या करोगे? भविष्याची चिंता करता करता म्हातारपण आलं, अजून भविष्य घडवता घडवता पण त्या भविष्यात तुम्ही नसाल, काय करणार त्या भविष्याचं? 2 कोटीचा बंगला बांधायला घेतला, आता मस्तपैकी बंगला बांधू आणि राहू. बंगल्याचं सत्यनारायण झालं आणि रात्री अटॅकनं मेला, काय करता दिले? म्हणजे जे आहे ना त्याच्यामध्ये मी समाधान ठेवून काय करायचं ते करा, पण ते भेटत नाही म्हणून रडत बसू नका. सोपं सांगतो ना, आपल्या जालंधराकडे या तुम्ही. आता पाटील काका तुम्ही लाकडावर बसले, पण तुम्हाला ते लाकडाचा गाणं आवडलं वाटतंय की नाही? गया कथा सुनने मी जिसमें बैठा हो पलंग था लकड़ी का. जोडू शकतो आपण ते की नाही? पण माणसं इतके गोड आहे, तुम्हाला पाहून मला खरंच आनंद होतो. मला एवढा आनंद कुठेच होत नाही, म्हणून मी डबल आलो नाही तर मी डबल जात नाही. एकदम फ्रेश सगळे पहा कसे शांत बसेल आहे, काहीच घेणं देणं नाही कोणाला कोणाशी. एखादी बाई कधी बोलायला बी लागली दुसरी बाई कुच्छ वाच बोलू नको. सुंदर पोट ढेरी पुढे आली. लक्ष दिलं एकदा. आता पहिले त्याची जो सायकल होती, पायदळ चालणाऱ्यानं सायकलवाल्याला पाला सायकल घेतली. सायकल घेतली त्याला मोटरसायकलवाला दिसला, त्यानं मोटरसायकल घेतली. मोटरसायकल चालून चालून कंबर दुखायला लागली, त्यानं 4 व्हीलर घेतली. 4 व्हीलर घेतली, त्याची ढेरी पुढे आली. तो जिम मध्ये गेला आणि जिम ट्रेनरनं त्याला सायकलवर बसवलं. मग पहिले काय चुकी होती? काही श्रीमंताच्या बाया जेवता पचत नाही तेवढं खाता आणि रोडनं चालता गाड्या पाहतानी घोड्या पाहतानी हात बसलो जसा रस्तालीच्या सासऱ्यानं बांधलेला आहे. आणि बाजूला बी सरकतानी मी रोज जातो त्या रस्त्यानं, हॉर्न मारा मागे बी पाहतानी तुही गरज असेल तर चिकून वय आणि थोडसा धक्का लागू द्या लगेच मग महिला आयोगात. कायदा तुमच्या बाजूने आहे, घ्या उपयोग. श्रीमंताच्या बाया पोटातील अन्न पचावं म्हणून फिरता आणि गरीबाच्या बाया पोटात अन्न पडावं म्हणून फिरता. काय फरक आहे? आणि दवा हा जो रोगराई आहे ना, ही बी गरीबाईच्या घरात घुसत नाही. ते बी आहे ना फ्रीज मध्ये सफरचंद पाहतो, रोग बी गरीबाईच्या घरात नाही जातो. गरीबाईला कोरोना झाला बी नाही, श्रीमंतच मेले जे 50 लाख भरू शकत होते ते. आणि हे गरीब लोक सट खात सट जपत. जालंधराची कमजोरी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पार्वती मातेच्या लक्षामध्ये आलं
की या जालंधराला जी ताकद भेटली आहे ही त्याच्या बायकोच्या पतिव्रता धर्माच्या पालनाने भेटते. आणि मग त्याच्यामुळे हा देवाईवर सत्ता करून राहिला, हा मारून राहिला. मग पार्वतीच्या सांगण्यावरून विष्णू भगवंत आले. विष्णू भगवंताने काय केलं? जालंधराचं रूप घेतलं. जालंधराचं काय घेतलं? रूप घेतलं आणि तिचा पतिव्रता धर्म भ्रष्ट केला, तिला नासवलं. आणि मग त्याच्यानंतर जालंधराचा तो क्षय होतोय. पण हे रुंदेला माहिती पडलं की तू चुकीचं केलंय, की हे जे तू वागला ना हे खूप चुकीचं आहे. आणि मग त्याचे शाप उशाप भरपूर आहेत. पहिले काय केलं होतं महाराज? डायरेक्टली केलं का? नाही. वृंदा माता झोपलेली आहे आणि तिच्या स्वप्नामध्ये 2 राक्षस आले आणि ती उठली आणि तिच्या मागे ते राक्षस लागले, ती पडायला लागली. आता हे राक्षस विष्णूच आहे आणि ती जंगलाने धावते. जंगलाने धावता 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 तिच्या मागे 2 माकडं लागले, वानर, ते बी विष्णूच आहे. आणि मग ती जंगलामध्ये एका ऋषीचा आश्रम पाहिला आणि त्या आश्रमात घुसली. त्या आश्रमात बसेल ऋषी, हा बी विष्णूच आहे. आणि मग त्या ऋषीने विचारलं काय झालं तुला? मग तिने सांगितलं असं असं मला स्वप्न पडलं वगैरे वगैरे. आणि त्या ठिकाणी जालंधराचं मुंडकं येऊन पडलं खाली. तर हे जालंधराचं पडेल मुंडकं हे बी विष्णूच आहे. ही सगळी माया आहे, सगळी लीला आहे. वृंदा घाबरली. पण तिच्या लक्षात आलं की माया पतिव्रता धर्म अजून भ्रष्ट होईल, माया नवरा मरू शकत नाही. आणि मग तिच्या लक्षात आलं ही सगळी माया कोणाची आहे. मग तिनं हातात पाणी घेतलं आणि शाप दिला, जे वानर माझ्या मागे लागले हे सगळे वानर तुला युद्धात मदत करतील. जे राक्षस तू माझ्या मागे लावले ते राक्षस तुझी बायको घेऊन जातील. आणि माझा तू पतिव्रता धर्म भ्रष्ट केला, तू या बी बायकोचा पतिव्रता भ्रष्ट. हा हे जे 2 राक्षस आलते ना, जय विजय, हेच रावणाने कुंभकरून भरून येतील आणि त्या बायकोला घेऊन जातील. हा वृंदेचा शाप आहे रामचंद्रांना, लक्षात ठेवता. आणि मग या ठिकाणी जालंधराचं विस्तृत कथा वगैरे सांगितली जाते. शेवटी त्याचा क्षय, पापाचं कर्म पापाला भोगावं लागतं. आणि म्हणून या मनावरती नियंत्रण ठेवा. सगळ्या पापाची उत्पत्ती मनातूनच आहे. म्हणून मला ते आवडतं आणि मी म्हणत राहतो, मला ते खूप आवडतं. या जालंधराने जर मनावर नियंत्रण ठेवलं असतं ना तर त्यांनी आगाऊ कामं केले नसते. अर्जुनाने सुद्धा मन मोहून टाकलं होतं. एकदा काम्यख्य वनामध्ये गेले होते कृष्ण भगवान आणि अर्जुन. काम्यख्य वनात गेले आणि अर्जुनाच्या मनामध्ये असं आलं, हानी पाहिजे होता पाटील काका, हानी पाहिजे होता, याची बहीण पाहिजे होती. काय मजा आली असती मस्त. हातात हा गुलाबाचं फूल, हा बैठ मेरे सामने तुझे देखता रहू, तू कुछ कहे ना. मुख्य होते का तुम्ही? तू कुछ कहे ना, मै कुछ को. मग काय गेले तिकडे? अर्जुनाच्या मनात आलं हानी पाहिजे होता, हा साला नको होता, याची बहीण पाहिजे होती. देव म्हणे असं का? काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. देव म्हणे तुला पाणी आणू का अर्जुना? जिजू. श्रीमंत लोकांचा जिजू असतो, गरीब लोकांचा दाजी असतो. आणि तो गरीब बिनी श्रीमंत बिनी तो पाहुणा असतो, जिजू. सगळी जिरवून टाकेल राहते त्या जिजीनं त्याची, तो जिजू. अरे देवानं सांगलं की थांब मी येतो पाणी घेऊन येतो तुला. देव पाणी घ्यायला गेला आणि लगेच सौंदर्य ब्युटी पार्लर मधून सुभद्रा बनून आला तो. लक्ष देणार एकदा बरं का. या मुद्द्याचा आणि त्या मुद्द्याचा एक संबंध आहे. मी तुम्हाला आधी मी सांगितलं भागवत, शिवपुराण, रामायण एकमेकांशी संलग्न ग्रंथ आहे, ते वेगळे नाहीये. आणि तिकून ती सुभद्रा आली आणि अर्जुनानं पाहिलं. तू कस काय बोल नको नको, तुझ्या भाऊ येऊन जाईल. प्यार किया तो तुम्ही कमी पाण्यात खेळेल नाही आहे. आणि तुमच्या काळामध्ये मजा होती ते प्रेमाची. एखाद व्यक्तीवर प्रेम झालं तर तिला सांग्या 10 वर्ष चालले जात.
तिचं लग्न होऊन जाईल, तिचे पोर आपल्याला मामा म्हणत तेव्हा आपण म्हणू की मग येत का. आता तर असा काळ झाला की आज भेटले की काल ती इन्स्टा आय डी काय आहे तुमची, घ्या मग. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे मिळवणं नाही. अट्रॅक्शन वरती कंट्रोलायझेशन करणं म्हणजे प्रेम आहे. प्राप्त झालं म्हणजे ते प्रेम संपलं. त्याग करता आला पाहिजे. गुलाबाचं फुल आवडलं, तोडून घरी आणलं, ही आवड आहे. गुलाबाच्या फुलावर प्रेम झालं, त्या झाडाला पाणी टाकणार आणि त्या फुलाला मोठं करणार, कारण तोडायची हिंमत होणार नाही, कारण ते प्रेम भावना आहे. त्या सुभद्रा आली बसून, ती अर्जुनाने सांगितलं का तू कशी आली, तू गुपचूप बस रे, मी तुझ्यासाठी काही बी करू शकते. हे पोरं म्हणता भंगार त्या पोरगीले, मैं तेरे लिए चांद तारे तोड के ला सकता हूं. त्या बापान टांगेला येते, तुला पावशरभर साखर देत नाही कोणी, चांद तारे आणशील का तोडून तू. त्या डोळ्यात अंधारे, आता इमलच्या पुळ्या खाऊ खाऊ मोरून राहिला तू. हा, आणि तिले म्हणे चांद तारे तोड के लावूंगा. वैर आहे घरी. प्रेमात मागणी नसते, प्रेमात त्याग असतो. आणि मग अर्जुनानं सुभद्रेचा हात धरला आणि इकडे तिकडे पाहून राहिला अर्जुन, कृष्ण येईन का. ती मनातल्या मनात म्हणे मीच आहे ना. काय हात धरला आणि प्रेमामध्ये काय भावूक होऊन गेला अर्जुन. अर्जुनानं काय केलं, आपल्या बोटातली अंगठी काढली, तिच्या बोटात घातली. कोणाच्या बोटात घातली ते, हा, कृष्णाच्या. आता हा कृष्ण शब्द बी चुकीचा आहे. त्याचं नाव कृष्ण आहे. त्याचं नाव काय. आणि जर तुम्ही ना कृष्णा म्हटलं तर ते द्रौपदीचं नाव आहे. कृष्णा द्रौपदी, कृष्ण गोपाल कृष्ण, हे लक्षात ठेवू द्या. भगवंतानं द्रौपदीला कृष्णा म्हणेल आहे. मग तिनं लगेच घाई केली, आता मला जावं लागेल, माझे दादा येतील ना, ते तुला बी मारतील मला बी मारतील. हो हो जा जा जा. गेली. आला लगेच बहुतेकून झाऱ्यात पाणी घेऊन, घे जिजू पाणी पे. पाणी बिनी पेलं अर्जुन. अर्जुनाला असं वाटलं मी काय तीर मारला. आणि मग देवरथावर बसले. देवानं हातात चाबूक घेतलं आणि तो अंगठी अशी होती, ही चांदीची आहे, ते ओरिजिनल होती. कोणाला दया आली तर मला देऊ शकता तुम्ही, 2, 4, 5 ग्रॅमची अंगठी मी टाकून घेईन, हिरा काय टाकणार असला तर. देवानं असा चाबूक धरला तो आणि असा घोड्याला असा ओढत जाय देव, आणि ते अंगठी त्याच्या तोंडात जाऊन येत आहे. अर्जुन म्हणे गड्या येतं बालाजी ज्वेलर आपलीच दिसून राहिली. हा, काहीतरी गडबड झाली झाली. दे अर्जुनाच्या लक्षात आला, हाच होता तो. देव भक्तासाठी काही करतो. सखूचा गर्भ पोटात ठेवला देवाला. मग या ठिकाणी तो जालंधराचा क्षय, वृंदेचा शाप. थोडे पुढे या. आता फार महत्वाची कथा आहे बरं का. आपल्याकडे वेळही कमी आहे आणि कथा अगदी साधी शरीर सोपा आपण सांगण्याचा प्रयत्न करतोच. आता भगवंताच्या अंतकरणामध्ये जे विशेष भक्ताविषयी प्रेम निर्माण होते. तुम्ही ऐकलं असेल बघा, काल भैरव ऐकलंय तुम्ही. काल भैरव फक्त ऐकलंय, भैरव वेगळा, काल भैरव वेगळा. एक वेळेस काय झालं, ब्रह्माचं आणि विष्णूचं परत भांडण उठलं. तो म्हणे मी मोठा, तो म्हणे मी मोठा. मग त्या ठिकाणी भोलेनाथ परत प्रगट झाले. तुम्ही काय लावलं गडे, मी मोठा तू मोठा. अरे या जगतामध्ये सगळ्यात मोठा मी आहे. आता ब्रह्म म्हणे आता तूच राहील होता, मी मोठा. वेदायले विचारा, संत सांगता वेदायले बी देव कळेल. अरे वेदा नाही भीम याचे पैसे वेगळे लागतील ना पाटील काका. तुम्ही लिहून ठेवता ना वही पेन, म्हणू का. वेदा नाही कळला अंध
देवाने सांगितलं वेदायला विचारा, वेद ज्याला मोठं म्हणतील तो मोठा. आले वेद प्रगट झाले. आता वेद कोण तयार केलेला आहे? ब्रह्मानं. मग ते कोणाला मोठं म्हणतील? त्यानं सांगलं की बोले बाबा मोठे. आता कसं घरात घुसले. बाहेरच्या लोकांना आपल्याला म्हटलं, आपल्याच पोऱ्यानं कधी म्हटलं की काका चांगले तर आपला बाप काय हाणेंनी का आपल्याला? म्हणजे वेद मीनं तयार केले. आणि ते वेद काय म्हणता? मोठं कोण आहे? हा रुद्र मोठा आहे. मग आता मान्य करायला पाहिजे की नाही? काही लोक मान्य करताना रट कातडीचे असतात, त्याला आवडतच नाही कोणाला चांगलं होईल. आणि मग ब्रह्मदेवानं तोंडातून वाक्य काढलं. अहंकारी माणूस बोलताना विचार करत नाही, इगो. पण अहंकारात बोललेलं वाक्य हे तुमच्या विनाशाचं कारण ठरू शकते. लक्षात ठेवू जा. द्रौपदी मातेचं उदाहरण विसरजा नका. म्हणून बोलताना विचार करत जा. आपण काय बोलतोय, कुठे बोलतोय, कोणाशी बोलतोय, आपली लायकी काय, आपली लेवल काय. मी कीर्तनाला गेलो की मला नवीन नवीन लोक भेटतात. महाराज आज कसं कीर्तन करताना कडक तू कर, मला शिकवड नको. तू पेटा बांध, पुरे पैसे तू घे, तू बोल. तू हे कीर्तन पटलं तर मग मी म्हणेन तुले की असं कीर्तन मी करत जाईल. खाली बसून मी कोणाला ऐकणार नाही. आम्ही कोणी आम्ही नेन तुम्ही नाही. मी बोलीन तुला पटेन तर ऐक, नाही तर सोडून दे. तुझ्या घरात बायको ऐकत नाही, तू दार लावतून भांडे घाल, तू भांड्याचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतो. तू मला चिकाडतो का? मी उभरेल माणूस आहे. मग अशी जर चांगले वागतान तर चांगला वागतो मी, तसाही चांगलाच आहे मी. ते रमेश काका म्हणे तुम्ही दिसता तसे आहे नाही म्हणे. बो तुम्हाला माझ्या काही अनुभव नाही. या लोकांना विचारा तुम्ही. हा स्टेजून सुद्धा उतारून देतो मी. तुम्हाला काय वाटते असे सगळे घाबरून राहता? मी येडा माणूस आहे आणि येड्याला काही भरोसा. आता म्हाताऱ्याला महाराज येडा आहे. येडा देवासाठी येडाच होणं पडते मावशी. सुज्ञान लोकांचा परमार्थ नाही. सुज्ञान लोक इतिहास वाचता आणि येडे लोक इतिहास लिहता. भगत सिंगाने इतिहास तयार केलाय आणि तो आपण वाचून राहिलो हुशार. एक दोन सायको लोक आपल्या जीवनात पाहिजे. कारण गल्लीत जर काही भांडण झालं ते सायको लोक भांडायला येतात आणि हुशार लोकांना जाऊ द्या नाही हान त्याच्या कानात 2-4. कसं काय समजून द्याले? आता एखादा बेवडा जर आपल्या कथेमध्ये आला आणि तो जर असं इकडे तिकडे फिरून राहिला आणि तो जर समजा भन करून राहिला तर आपलं काम काय आहे? त्याला एक तर चालला जाय भाऊ, अन्नाशी नाही ऐकत तर मग 2 धपाटे घालून लोक म्हणतात महाराज तुम्ही कथा करा, तो 10 रुपयाला त्याला शेण खाऊ घाल बरं, खातो का तो? हे कसं समजते त्याला? मस्जिदीत नाही घडत असं. मी नाही का मुसलमानाला विचारलं होतं, माझ्याजवळ रेकॉर्ड आहे, खोटं बोलीन तर नरकात जाईन मी. साऊंडवाला मुसलमान होता. मी त्याला विचारलं साजिद मिया, गावाचं नाव सांगतो एरुंडल खडके. तुम्हाला असं वाटलं महाराज खोटं बोलताय? कथा झाल्याबरोबर माझ्यातून ते रेकॉर्डिंग ऐका तुम्ही. त्याला म्हटलं साजिद मिया तुम्हारे मस्जिद में से कभी हमने पिक्चर का गाना नहीं सुना. मैंने हम बजाते नहीं महाराज. आता बजाओ ना क्या होता? 5 लाख रुपए देते तुमको, बोलो मस्जिद में से गाना बजाओगे का पिक्चर का? बोले नहीं. मग त्याला म्हटलं होतं हमारे हिंदुओं को कुछ सिखाओ. आमच्या गणपती बाप्पाले परदेशी जाना नहीं. नवरात्राच्या पुढे मेरे कॉलेज की उम्र नहीं, मेरे कॉलेज की एक लड़की है, घूंघट में चांद होगा आंचल में चांदनी, छुपके से देखेगी साजन को. अरे काय धंदे धरले. कमीत कमी मंदिराचं तर पवित्र पाळा. ते गणपती बाप्पाला म्हणता छोड की न जा. गणपती बाप्पा म्हणे मी जाईन तर जाईन पण तुला बी घेऊन जाईन. वेदाने सांगितलं की ना ब्रह्मा मोठा ना विष्णू मोठा, रुद्र मोठा. विष्णू भगवान काही बोलले नाही कारण ते सेमेलरिटीला आहे. मला जर माझ्या मान माहिती आहे आणि जर मला एखाद्यानं म्हटलं की महाराजले काही कथा जमून नाही राहिली, कथा जमून नाही राहिली म्हणणारा कोण आहे? त्याची कथा पाठ आहे का? तो आळंदीला होता का? त्यानं साधना करेल आहे का? त्याचा काही धर्म कर्तव्य आहे का? नाही ना. मग अशा हलकट लोकांचा विचार मनोज महाराजनं केला म्हणजे मनोज महाराज किती हलकट आहे. हा विद्वानानं कधी म्हटलं, एखाद्या शास्त्रीय ब्रह्म पंडित त्यानं कधी म्हटलं हे कथा योग्य नाही, मग मी विचार करीन त्याच्यावर. आणि माझ्या कथेले गिरी महाराजापासून येऊन जायला आहे. त्याने मला आशीर्वाद दिलाय की बेटा तू जे करतोय ना हे राईट आहे. जे आम्हाला जमलं नाही, जे आम्ही बोलू शकलो तू बोलतोय चांगली गोष्ट आहे, करत राहा. कारण एवढं मोकळं बोलायला
माणूस बी सायको लागतो. हुशार लोकांचं काम नाही की असं बोलल्यावर लोक काय म्हणतील. लोक काही म्हणत नाही, त्याच्या चांगल्यासाठी बोलायचं. पटलं तर ऐकतील, नाही तर शेंदणीचे रडतील. मला काय घेणं नाही. हे तुकोबाऱ्यांचे शब्द आहे बरं. आणि जसं वेदाने सांगितलं की रुद्र मोठा आहे, आणि मग ब्रह्मदेवाच्या तोंडातून निघालं, अरे काय रुद्र मोठा आहे? अरे मी बाप आहे त्याचा, हा जन्माला आला तर हा तर रडत होता. मग रुद्राला राग आला, आणि मग रुद्रानं काय केलं सांगू का? 1 मिनिट थांबा. जे रे आला बो आपल्यावर. ब्रह्मदेवाले तोंड किती, जेला बाईला येत असेल तिनं एककीनं सांगायचं, कुचू कुचू करायचं नाही. 5 तोंड होते. किती होते? 5 तोंड होते. तुम्ही कोण असे कन्फ्युज झाले? बरोबर सांगलं त्या मावशीनं. टाळ्या वाजवा मावशीसाठी. टाळ्या वाजवायला बी कंजूस आहे. आता नका वाजव, राहू द्या. तिनं कसं काय बरोबर उत्तर दिलं? हा कंजेलपणा आहे. 5 तोंड होते ब्रह्मदेवाला. किती? आता ते प्रूफ मले करणं पडेल ना. 5 तोंड होते. आम्ही तर 3च पाहिले, तुम्ही 2 बी पासा. तुमच्या म्हणण्यावर थोडी चालली. ब्रह्मदेवाला किती तोंड आहे शिवपुराणात? 5. मग भोले बाबांना काय केलं? आपल्या नखानं त्या ब्रह्मदेवाची एक मान कापून टाकली. जास्त बोलेन तो, माया पोरगा आहे, मी त्याचा बाप आहे. मान कापून टाकली. ते तोंड रागात तर कापून टाकली, पण राग गेल्यावर लक्षात आलं की आपल्याकडून ब्रह्महत्या झाली, पाप केला आपण. मग काय करायचं आता? मग काशी क्षेत्रामध्ये जा, तिथं गंगा मातेचं स्नान कर. गंगा माता पाप धुते. गंगा माता पाप, पण कोणते पाप धुते? जे पाप न कळत झाले आणि ज्या पापाचा तुम्हाला पश्चाताप आहे ते पाप धुते. ठरवून केलेलं पाप नाही. सुनेनं हुंडा आणला नाही, तिने तुम्हाला जावडून मारली, तुम्ही ना, या पापाले तुम्हाला कधीच नाही भेटणार. जाणून बुजून जर तुम्ही ना काही पाप केलेलं आहे त्याला तुम्हाला मुक्ती भेटू शकत नाही. आणि जर भेटली असती तर मग गंगापुत्र भीष्म कसा मेला तुम्हाला माहित आहे. परवाच्या दिवशी गंगा मातेचा माझा चांगले संबंध आहे. गंगा मातेला म्हटलं, गंगा माता, एवढे आमच्याकडचे लोक तुमच्याकडे येतात, एवढं मोठं पाप धुता, तू काय करते त्या पापाचं? म्हणे आपली फॅक्टरी आहे. कशाची? ते पाप मी समुद्रात फेकून देते. समुद्राला म्हटलं तू? म्हणे आपला झोमॅटोचा कार्यक्रम आहे, म्हणे आपण पार्सल करतो, म्हणे वर ढगाईमध्ये ते पाप. त्या ढगायला म्हटलं तुम्ही? म्हणे आपलं डिलिव्हरी बॉय, म्हणे आपण पावसाळ्यात ज्याचं पाप त्याच्या धाब्यावर. सुट्टी कोणाला भेटणार? काही बाया काशी गेल्या, जसं आता ते गेले काशी गेले, गंगेमध्ये आंघोळ केली आणि तिथून निघाले. तेव्हा भोलेनाथाने सांगितलं, ए तिथंच थांब. म्हणे क्यू? जसं तू न कळत पाप केलं आणि तुझं पाप काशी क्षेत्रात गेलं, तसं कलियुगामध्ये काही लोक पाप करतील आणि ते लोक जेव्हा काशीत येतील तेव्हा त्याचा तो उद्धार कर. आणि तो उद्धार करण्यासाठी काशी नगरीमध्ये बसला. त्याचं नाव काल भैरव म्हणून प्रसिद्ध झालं. उमापती महादेव की जय. काशीला जातो आपण. महाराज तुम्हाला सांगू का, आम्ही काशीला गेलो होतो ना मागच्या वर्षी. अशा गप्पा बी अशा मारता येतात बायाले, कुठून आणता काय माहिती. काशीची यात्रा केली, फिरून झालं, मावंद्या केल्या, लोकांना खाऊ घातलं. आणि काशीवरून घरी आल्याच्या नंतर राग आला त्याला. कोणत्या गोष्टीचा? कोणत्या गोष्टीचा राग आला? मी तीर्थयात्रा करून येईल की नाही. मग समजा आता रमेश बॉले माहिती आहे की मनोज महाराज तीर्थयात्रा करून आले, मग तुम्ही माझ्या पाया पडल्या पाहिजे की नाही. मी तीर्थयात्रा देव करून आलो ना मी, हां तुमच्यावर उपकार केले मी ना, मग तुम्ही माझ्या पाया पडायला पाहिजे. अरे काय बुद्धी आहे का काय तुमच्या? तुमचा देव तुमचा परमार्थ तुमच्या उद्धारासाठी आहे का लोकांना पाया पडल्या पाहिजे म्हणून आहे? मग हे सांगतो तुम्हाला आणि कथा संपवतो. गंगा मातेचं उदाहरण फार गोड आहे. कोणा सांगता ना का, आपला आपला विषय. आमची आजी मरस लोक कधी पंढरपूर गेले नाही, कधीच नाही, तिला जमलंच नाही ते. आणि मर्याच्या 2 वर्ष पहिले पंढरपूरला गेली. वय झालं, काही गरज आहे का? वय झालं की माणसाला गुपचूप घरी बसा, पण वय झालं की वय वय करता. आणि एसट्या फुकट झाल्यापासून तर लयच आवडलं गेले.
त्या प्रदीप मिश्राची कथा होती जळगावले. मला असं वाटलं सगळ्या म्हाताऱ्या मरल्या बघ काही गावात. म्हाताऱ्याने एवढ्या म्हाताऱ्या त्या एस टीमध्ये मागे बी म्हाताऱ्या आणि त्या ड्रायव्हरच्या सीटवर बी 2 म्हाताऱ्या. त्या ड्रायव्हरनं पाहिलं बाबा ह्या तर काय, त्यानं दरवाजा उघडला आणि एवढंच सांगले की मावशी मागे बसा. त्याला आधार कार्ड दाखड, तू मागच्या गाडीने ये म्हणे. हो मावशी ते त्याचं सीट आहे. मग तिची सून चढली म्हणे दादा तुम्ही बोलू नका म्हणे, मी बोलते म्हणे. ती थेलेल होती म्हणे पण तिला ऐकू येत नाही म्हणे आणि नेमकं तिचं आज कानाचं मशीन बी घरी राहायचं आहे. मग ड्रायव्हर म्हणे तिला जर ऐकू येत नाही, तिच्या कानाचं मशीन घरी राहिलं आहे, मग तिनं कथा ऐकली कशी? ती कथा ऐकायला नेल होती म्हणे. मीनं तिला बोलवलं होतं, चादरा वाटप चालू होता, एका चादर तुला बी भेटीन बा. काय चादरान काय काय झालं याले? अशी भमान गर्दी राहते. तिकडे प्रदीपजी बाबा कथा सांगता आणि इकडे बाया त्या उन्हाळ्यामध्ये पोहे भेटले नाही आणि आलूवडे भेटले नाही आणि पाण्याची बाटली भेटली नाही. तू खायला जायला होती का तरी? यायले का रावणानं पाठवलं? विरोधी पक्ष नेते दिसून राहिले तर आणि ते कॅमेऱ्याकडे पाहून तो 2 बोटं करून राहिला. आता याच्या पुढे पोरं जन्माले आले की त्या डॉक्टरला बी असंच करत जातील. काढ फोटो. त्याच्या मायेनं 12 महिने मोबाईल पाहिला. दिवसभर गाणे ऐकले तिनं, दिवसभर गाणे ऐकले आणि मग तो जन्माले आला की तो बी गाणी लावल्याशिवाय जपेना. गर्भवती स्त्रियांनी गर्भसंस्कार केलं पाहिजे. तुम्हाला जर राम कृष्ण छत्रपती महाराणा प्रताप झाशीची राणी भगतसिंग जन्माला घालणार आहे तर तुम्हाला सुद्धा मासाहेब जिजाऊ जयवंता माता कौशल्या माता या वन पडीन. काल भैरवाचं दर्शन घेतलंय. काल भैरव हा काशीचा कौतुवाल आहे, रक्षण करताय आणि आपला उद्धार करताय. म्हणून काशी क्षेत्रामध्ये जितकं महत्व विश्वनाथाला आहे तितकंच महत्व काल भैरवाला आहे. आणि काल भैरव काशीमध्ये कसा आला हे मी तुम्हाला सांगितलं. चला पुढे या. मग आता एक छोटे छोटे अवतार आहे. काल भैरव लोकांना माहिती असतं पण नेमकं काय घडलं होतं बा हे माहित नसतं. मग त्याच्यामुळे ते सांगितलं गेलं पाहिजे. अजून एक अवतार आहे तेवढा सांगतो. 3:30 झाले आपल्या, 3:45 तुम्ही तुमच्या घरी. लक्ष देऊन ऐकता. आता प्रत्येकाच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये एक दगड असतो छोटा गोलगुटुंब. काय म्हणतात त्याले? हा शालिग्राम. आगाच्या हुशार बाई आहे. एक बाई म्हणे पिंटूचे पप्पा असता म्हणे. म्हणतं काहून? त्याचं नाव शालिग्राम आहे म्हणे. त्याचं नाव कसं काय घेऊ? अहो मावशी असं वाटते आता मरण तेव्हा पोटी या. त्याचं नाव कसं काय घेऊ? गाया देते तू बाबा बाहेर गेला की. पहिल्या बाया नवरा जेवल्याशिवाय जेवत नाही होत्या. या स्वयंपाक करताना कढईतली भाजी भांड्यात काढताना त्या कढईले जे तेल असते ना त्याला पुसून 3 पया खाऊन घेतल्या म्हातारीनं. खराय की खोटा आहे? हे मी माझ्या घरात पालतं एकदा लपून म्हणून सांगलं तुम्हाला. ते राहून गेलं ना आपलं गंगेचं तीर्थयात्रा. आमची म्हातारी पंढरपूरला गेली आणि तिकून 15 दिवसानं आली. मी कथा करून घरी गेलो. पुरं घर भरेल आमचं आणि गल्लीत बी बाया. मला वाटलं म्हातारी मेली काय आपली. मी असा निगेटिव्ह विचार लवकर करतो. मी असा गर्दीतून घुसलो. आमची म्हातारी खुर्चीवर बसली होती. म्हटलं हाय रे बाबा. पण लाल बुंद व्हायल होती. काऊन होईल होती माहित नाही. मले पालन बाया चालल्या गेल्या त्याला माहित आहे की हा चांगला नाही. बाया हरिपाठ घेता आणि हरिपाठ घेतला की 15 मिनिटाचा हरिपाठ आणि 1 घंटा कन्या कांड्यात बसता. असं झालं तसं झालं. हे माहीत पडलं का? तू निघ, उठ लवकर. त्यापासून हरिपाठच बंद केला मी ना. मग त्या बाया चालल्या गेल्या. आजी बसेल होती. मी बॅग बीक ठेवली. तो लाल चेहरा. आजीला मी हात लावला. म्हटलं ताप येलाय का तुले? तू बी तोच आहे म्हणे. हा तू बी तोच आहे. काय झालं तुला माहित नाही? पंढरपूर जायला होते मी. मग ह्या बाया येल होत्या कशाले? पाया पडेले. असं आणि मग तूही माया अजून घरातल्या घरात पाया पडेल नाही माया. मीनं लगेच पाया पडून घेतल्या. कोण उपाधी करी? महाराज की घरात चालत नाही आजी. जो पाया पडलाय मी ना खुश राय म्हणे. म्हणतो तू बी थोडीशी लाल व्हायला थोडीशी पिवळी व्हायला. मी ना माय आईला आवाज दिला. मा काय म्हणता? आजीच्या पाया पडले नाही. आजी तीर्थ्या गुपचूप बस. म्हणतो काहीतरी महाभारत शिलगेला गळ्या घरात.
मी किचनमध्ये गेलो, बॅग बिग ठेवली, हातपाय तोंड लोटले, चहा घे म्हणे. म्हटलं तू काहून पाया पडली नाही आपल्या आजीचा? एवढ्या गल्लीतल्या बाया पाया पडायला. आजी आजी पंढरपूर जायला होती. तू या आजीला एवढा प्रश्न विचार, खाटी खाली 3 चपलाची जोड कुठून आले? मी आलो, आजीनं ऐकलं, ते आजीने लगेच गोधडी घेतली. मी पहिले तपासल्या, पॅरेगॉन कंपनीच्या 350 रुपयाच्या नव्या चपला. म्हटलं आजी यावं म्हणे, मै चोरी गेली. मग तू लोकांच्या चोरशील का? आणि मी जायला होती म्हणे पंढरपूरला, तिकडेच राहती माय. आणि मी सांगत नाही, हरिपाठाचा पुरावा आहे, विनोदात घ्यायचा नका. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ऐकलं का? त्रिवेणी संगम फिरले, अनेक 4 धाम केले, 10 धाम केले, पण चित्त नाही नामी. आणि जर तुमच्या अंतःकरणात परमात्म्याचं चित्त जर स्थान घेत नसेल तरी ते व्यर्थ. मग हे फक्त ज्ञानेश्वर महाराज नाही म्हणता, एकनाथ महाराज नाही म्हणता. अरे न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन. बालाजी गेले टकले करून आले. पाठी गजानन महाराजच्या मंदिरात बसले. आम्ही काणी बालाजी गेलो होतो, दिसून राहिलो त्या टकलीहून ते. तू केस देऊन आला, तुला काय फार मोठा तिरणी मारला आणि केस देऊन आला तर आला, आणि 4 दिवस दारू बी पेला तिकडे. आणि त्याचे फोटो आले आम्हाला. खरंच सांगता, खोटं बोलता ना का रमेश काका? तुम्ही काकड्याला उठता ना? हां, तुम्ही काकड्याला उठताना दरवाजा उघडला आणि तुमच्या घरात जर मी 10-15 केस, 1000 किलो केस आणून टाकले आणि दरवाजा उघडल्यावर जर ते केस असे तुमच्या घरात गेले बेडरूम पर्यंत, किती भारी वाटेल तुम्हाला? भारी वाटेल ना केस आले माझ्या घरामध्ये? तुम्हाला आवडता नाही, ते देवाला आवडतात. आहे की जुवायची केस, गंधेपटक केस. व्यापार होतो त्या केसाचा. काय होतो? तुमचे केस बाहेर देशामध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, कोटी कोटी रुपयाचे ते विकल्या जातात. आणि कुकर्म करणाऱ्या बायांना त्या केसांचे वीक गंगावनं बनवून विकल्या जातात. कधी कधी धर्म करताना अधर्म होतो. बाईनं आपले केसाले हात लावला तर महाभारत घडलं होतं. आणि ह्या बाया त्या केस इकून त्या मुसलमानाला अजून प्लेटा घेतात. तिच्यात आम्हाला म्हणता पोहे खा महाराज शिलगाव, तुम्ही प्लेट तिकडे. नाही ते इकडे तिकडे उडताना महाराज मग चुल्यात घाल ना, आग लावत्या केसायली इकून कोण राहिली. नवद्या किती बोललो तर तुम्ही काही मग ऐकसा नाही. काय बाया आहे काय? या हो रितेश भाऊ येत नाही पुढच्या वर्षी. मी जीव कटायला माया आहे का माझा? उमापती महादेव की जय. कोणता अवतार झाला आपला? काल भैरव झाला. देवाचं एक नाव महेश आहे. महेश. काय नाव आहे? महेश. काल भैरव वेगळा, भैरव वेगळा. भैरव कोण आहे? देवाचा द्वारपाल आहे. देवाचा कोण आहे? तुमच्या भाषेत वॉचमॅन. चहापेक्षा कॅटली गरम. मी भेटायला आहो म्हणतो, आमचे कलाकार म्हणतात महाराज भेटणार नाही. अरे भेटू दे रे. गरीबाईचे लोक आहे, कोणाची इच्छा असते की आपल्याला महाराजले 5 ग्रॅमची अंगठी करून देणार, काहून नाही म्हणता तुम्ही रे? करू देत ना. कोणाची इच्छा असते महाराजले आपल्याला कपडे घेणार, घेऊ द्या. आता 4 दिवस बिन चपलायचा फिरलो मी, पण एका माणसाने मी म्हटलेली मारले चप्पल घेऊन घेऊ आपण. काही प्रेम नाही तुमचं माझ्यावर. तुम्ही म्हणता ना आम्हालाच नाही. जे मी न गेलाय ते लोक घेऊन द्यायला तयार आहे, मला काय देतील घेऊन. पण एक गोष्ट लक्षात ठेवजा, प्रेमामध्ये स्वार्थ येतो. ज्या प्रेमामध्ये व्यवहार येतो ते प्रेम टिकत नाही. म्हणून व्यवहारात प्रेम नको आणि प्रेमामध्ये व्यवहार नको. आलं का लक्षामध्ये? व्यवहारात प्रेम नाही, व्यवहार व्यवहारच. अपनी दोस्ती पक्की, खर्च जिसका उसका.
तिथं एका मित्राला गाडायचं, हॉटेलमध्ये जेवण करायला बसले, 1000 रुपये बिल आलं, 4 जण जेवले ना, 250 काढून द्या. नाही दिन तुम्हाला दिननी 250 दे. खर्च जाता त्याचा मैत्री पक्की आणि अर्धे नाती या पैशानंच तोडेला आहे. तुम्हाला सांगतो मी, मरच लोक कधी उसना व्यवहार करू नका. लोक घेताना असं गरीब तोंड करता आणि आपलेच पैसे मागताना आपल्यावर उलटे होताना आपल्याला भिकारी बनवून टाकतात आणि शेवटी संबंध खराब होता. पैसे देऊन वाईट व्हायपेक्षा नाही म्हणून वाईट व्हा. जाय बाबा तिकडे. माझ्यासारख्या मागले देऊ शकता. मी महाराज मी खोटं बोलणार नाही. हा येतो तो टीच ऐका माझा. महेश काय नाव आहे भोले बाबाचं? महेश. माता पार्वती आणि भोले बाबा मस्त गप्पा करत होते. काय गप्पा करत होते त्या काही ऐकू आल्या नाही म्हणून काही सांगत नाही, पण गप्पा करत होते. गैरसमज असा आहे, एखाद्या माणसाशी तुमचं भांडण होईल राहू द्या आणि तो माणूस कधी तिकडे उभा असला आणि तुम्ही कधी आधी 4 जण उभे असले ना, त्या माणसाला असं वाटतं की त्याचा विषय काहीतरी आपण बोलून राहिलो. हा गैरसमज आहे. माता पार्वती आणि भोलेनाथ गप्पा करत होते, त्याच्या काहीतरी चालू होते बिचारायच्या. आणि हा भैरव उभा होता. त्याचा पडदा बाजूला गेला. पहिले पडदे होते, दरवाजे नाही होते. काय बाजूला केला त्यानं? पडदा. आणि पार्वती मातेकडे पाहिलं. माता एका पार्वती मातेला उमजले नाही. ऐकताय की तुम्ही? मायावर वाईट नजर टाकतो. तीन त्याला शाप दिला, मृत्यू लोकात दर्शन. आणि मग तो भैरव माता पार्वतीला वाईट नजरेने बघितल्यामुळे त्याला शाप मिळाला आणि त्या शापाच्या पोटी त्याला मृत्यू लोकात यावं लागलं. आणि जो मृत्यू लोकात अंश निर्माण झाला त्याचं नाव आहे महेश. मग एकट्याने आला तो म्हणे तुम्ही बायको आहेच, मी काही दुसरा नाही आहे. मग पार्वती मातेने सुद्धा एक रूप धारण केलं आणि त्या रूपेचं नाव आहे गिरिजा. काय नाव आहे तिचं? गिरिजा. मग ती गिरिजा आणि महेश या 2 अवतारांच्या कथा या ठिकाणी येतात. पार्वती गिरिजा झाली आणि भोलेबाबा महेश अवतार झाले. अजून मग त्या अश्वत्थामाचा सुद्धा अवताराचं विवरण आहे, पण ते मी काही तुम्हाला सांगत बसत नाही, त्याच्यामध्ये आपला वेळ व्यर्थ जाईल. मग या गोष्टी करत असताना महाराज महेश झाला, काल भैरव झाला, जालंधर झाला. जितक्या सोप्या भाषेमध्ये सांगता आलं तितक्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही ऐकताय, चांगली गोष्ट आहे. आता या ठिकाणी रुद्र अवतार आहे भोलेबाबाचा एक सर्वात मोठा. झाकीची तयारी चालू आहे. पागाचे पाऊर आले तिकडे. कशाची तयारी चालू आहे? काही लोक नुसती झाकी पाहिल्या. पहिल्या सत्रात दिसताना दुसऱ्या सत्रात कुठून येतात त्याचा तपास लावून आहे म्हणे. आज काय झाकी असेल? आज झाकी बिकी काही नाही. असं नका करा महाराज. झाकीसाठी तर आमचा काय झाकी मला बी माहित नाही. आज काय हो नितीन महाराज पुढे येते काय झाकी मला माहित. आमचं असं ठरेल नसते. हेच सांगणं आहे तेवढंच सांगणं आहे. तो देव जसं करून घेईन तसं करून घ्यायचं. त्याला बी प्रमाण आहे, ते प्रमाण देतो झाकी बोलवतो. मला बी लांब जायचं आहे. उद्या हनुमंतरायांचा जन्म, जो रुद्र अवतार आहे, भोलेबाबाचंच रूप आहे. आणि 7 ज्योतिर्लिंगांच्या कथा मरेपर्यंत विसरसांनी एवढ्या सोप्या भाषेत सांगेन. कोणतं ज्योतिर्लिंग कोणासाठी कसं कधी तयार झालं, काय महत्व आहे ज्योतिर्लिंगाचं, भोलेबाबाची पूजा कशी केली पाहिजे, त्याला काय आवडते, कुकडे तोंड केलं पाहिजे, पिंड आपल्या घरामध्ये जी आपण घरात पिंड ठेवतो ती किती आकाराची पाहिजे, मंदिरात किती आकाराची पाहिजे, तिले पिंड का बरं म्हणता, सगळं सांगेल. भोलेनाथांची अर्चना कुठल्या दिवशी किती वेळ कोणत्या भावनेने केली की तो कृपा करतो, सगळं असं उद्याच्या कथेत विवरण मी तुम्हाला सांगेल. कालचं ते आता जी तुम्हाला मी झाकी दाखवणार आहे ती झाकी पहिले बोलून घेतो आणि मग त्याचा 2 मिनिटाचं ते फक्त आहे की यांनी हे रूप का घेतलं होतं तेवढंच सांगतो. आणि त्याच्यानंतर आरतीनंतर भोजनाचं ठिकाण तुम्हाला माहित आहे, आपलं किचन. सगळ्यांनी हात जोडा आणि गंभीर स्वरात म्हणा,
हरी हे राम 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 तो भगवंताने हे अर्धनारी नटेश्वर रूप का घेतलं एका मिनिटात सांगतो. लक्ष देऊन ऐकता. त्रिशूल खाली टेकवा. भोलेनाथांनी ब्रह्मदेवाला सांगितलं सृष्टीची निर्मिती करा. मग ब्रह्मदेवाने सांगितलं ठीक मी सृष्टीची निर्मिती करतो. मग त्याच्यामध्ये ब्रह्मांड, इंद्रलोक, नवग्रह सगळं सगळं तयार झालं. वृक्ष, झाडं, पशु, पक्षी सगळं तयार झालं. माणूस हा मी तयार करू शकतोय कारण मी डोळ्याने बघतोय माणूस कसा आहे काय. स्त्रीची निर्मिती कशी करायची असा ब्रह्मदेवाचा प्रश्न आहे भोलेबाबांना. काय प्रश्न आहे की जगामध्ये बाई माणूस तर मी करून टाकेन पण बाई कशी. मग भोलेनाथांनी आता सांगितलं की बाई बरोबर आहे तुझा प्रश्न, अजून जगाची निर्मितीच झालेली नाही. मग भोलेनाथांनी ब्रह्मदेवाला बाई अशी असते हे दाखवण्यासाठी पूर्ण नारीचं रूप न घेता
अर्ध स्वरूप नारीचं दाखवलं आणि अर्ध स्वरूप पुरुषाचं दाखवलं. या रूपामधून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, पती पत्नी हे दोन शरीर जरी असले पण ते भिन्न असत नाही. अलग लक्षामध्ये, पती पत्नी हे अर्धांगिनी का म्हटलं गेलंय तिला? खायसाठी नाही ती अर्धांगिनी, सुखात दुःखात प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुमच्या सोबत आहे म्हणून ती अर्धांगिनी आहे. आणि मग ती अर्धांगिनी अशी असते तर अशी तुम्ही बाई तयार करा, असा तुम्ही माणूस तयार करा की त्या दोघांनी एकरूप होऊन धर्माचं संसाराचं गाडं पुढे हाकलं पाहिजे. आणि ब्रह्मदेवाला ते ज्ञान प्राप्तसाठी देवाने स्वतः अवतार घेऊन ब्रह्मदेवाला तो साक्षात्कार दाखवला आणि त्या साक्षात्कारासाठी जे रूप घेतलं त्या रूपाचं नाव आहे अर्धनारी नटेश्वर. दुसरं काही कारण नाही त्याला. मग अशा पद्धतीने भोलेनाथांचं रूप अर्धनारी नटेश्वर तुम्ही बघताय. भाव विभोर होऊन दर्शन घेऊन घ्यायचं. काय माहिती साक्षात भोलेनाथच त्या अंशामध्ये आलेले असतील. शेवटचा ओढी आणि आरतीची तयारी. क्या पता कौन सी रात खरी हो, क्या पता कौन सी बात खरी हो, क्या पता कौन सी सांस खरी हो, जिन जिन से मिलो जिन जिन से मिलो उनसे हंस कर बातें कर यारो, क्या पता कौन से मुलाकात खरी हो. एक इंसान ने पूछा उड़ते हुए पंछी से, ऐ पंछी उड़ता तो बहुत अच्छा है लेकिन और ऊंचा उड़ता तो कितना अच्छा होता. इस इंसान ने पूछा समुंदर के पानी से, ऐ समुंदर तुझमें पानी तो बहुत है, थोड़ा मीठा होता तो कितना अच्छा होता. इस इंसान ने पूछा बहती हुई हवाओं से, ऐ हवा बहती तो बहुत अच्छी है, दिखाई देती तो कितना अच्छा होता. इन तीनों ने मिलकर पूछा एक गुमनाम इंसान से, ऐ इंसान तुझमें अकल तो बहुत है, तुझमें अकल तो बहुत है, दूसरों में कमी निकालने की आदत ना होती तो कितना अच्छा होता. याने त्याला नाव ठेव, त्याने त्याला नाव ठेव, अरे काय आयुष्य बर्बाद करता. आनंदाचे लोही आनंद तरंग निर्माण करा. उमापती महादेव की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. रामदूत हनुमान की, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री